नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्टसाठी बायोसायन्सचा पेपर बघूया. 2023चा पेपर आहे. 2021 आणि 22मध्ये एक्झाम झालेली नाही आहे. हा 2023चा पेपर आहे बायोसायन्सचा. चला तर बघूया. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे डॅश डॅश हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. तर शरीरातील सर्वात मोठा अवयव कुठला आहे? त्वचा. तर यात ब येणार. तसंच दुसरा आहे सामान्य डायस्टॉलिक रक्तदाब डॅश डॅश मिमी मर्क्युरी असतो. तर यात पण बच येणार. 80 असतो. 120 ते 80 सामान्य डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक 120 आहे. डायस्टॉलिक हे 80 आहे. ठीक आहे. तसंच तिसरं बघूया. जैविक कचरा व्यवस्थापन तत्वानुसार पेशंटच्या जखमेवर मलमपट्टी डॅश डॅश बॅगमध्ये भरावे. तर पिवळ्या याच्यात बँडेज रक्त लागलेले किंवा पू वगैरे असलेले सगळे पिवळ्या याच्यात जातात. बँडेज पट्टी. ठीक आहे ना. तसेच चौथं बघूया. ऑल फॅक्टर नरमुळे डॅश डॅशचे ज्ञान होते. यात बच येणार. वास. ठीक आहे. तसेच पाचवा आहे मांडीचा सांधा डॅश डॅश प्रकारचा सांधा असतो. तर यात ड येणार. बॉल अँड सॉकेट. ठीक आहे. तर याच्यातले खूप वेळा रिपीट होणारे क्वेश्चन हे 5च आहे. हा तर सर्वात जास्त झालेला रिपीट रिकामी जागा आहे 5व्या नंबरचा. तसंच 3ऱ्या नंबरचा. आणि हा खूप जास्त रिपीट होणारा क्वेश्चन आहे. तसंच हा पण. तुम्ही पूर्ण प्रश्न क्वेश्चन पेपर बघून घ्या. हे 3 तुम्हाला खूप याच्यात दिसणार. तसेच योग्य जोडाला बघूया. अगट बगट. अगटमध्ये बघूया. आयोडीनला काय येणार? सांधे गायटर. क येणार यात. तसे दुसरा आहे कफर पेशी. तर यात येणार यकृत. अ मायोमेट्रियम गर्भाशय. ड. तसेच SA नोट गती नियंत्रित करणारे यंत्र. ठीक आहे. तसंच स्वरयंत्र हे स्वरपेटी. तुम्ही असं पण लिहू शकता. आयोडीनच्या समोर डायरेक्ट त्याचं उत्तर लिहू शकता. सांधे गायटर. कफरच्या समोर यकृत लिहू शकता. तसंच खालील विधाने चुकी बरोबर आहे ते लिहा. पहिला नंबरचा आहे पुरस्थग्रंथी वाढल्यास पुरस्थग्रंथी वाढल्यास मूत्रसंसर्जनास अवरोध होऊ शकतो. तर बरोबर आहे. पुरस्थग्रंथी वाढल्यास मूत्रसंसर्जनास अवरोध होऊ शकतो. म्हणजे वाढल्यावर मूत्र चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही किंवा
अडखळत होऊ शकतो. दुसरं बघूया, मज्जारज्जू हा पेरिफेरल चेतासंस्थेचे भाग आहे. चूक आहे हा. श्वासाच्या प्रत्येक सायकलची नॉर्मल टायडल व्हॅल्यू 500 मिली एवढे असते. बरोबर आहे. तसेच गुडघ्याच्या सांध्याच्या पट्टीला भाग घेत नाही. चूक आहे. मोठ्या आतड्यात अन्नपचन होते. चूक आहे. ठीक आहे. चुकी बरोबर. पहिलं बरोबर, दुसरं चूक, तिसरं बरोबर, चौथं चूक आणि पाचवं ही चूक. तसेच बघा, टिफा लिहामध्ये काय काय आलेलं आहे. कुठलेही 3च टिफा लिहायचं आहे. ठीक आहे ना. 3च लिहायचं आहे तुम्हाला. 5मधून 3च लिहायचं. त्वचेचे कार्य, खांद्याचा फरा, जठराचे कार्य, रक्ताचे घटक व कार्य, कंठस्थ ग्रंथीची रचना. ठीक आहे. हे 3 इम्पॉर्टंट आहे. तसेच खालील प्रश्नाची उत्तरे द्या. मूत्रपिंडाच्या आंतररचनेची आकृती काढून त्याबद्दल माहिती लिहा. तर सगळ्यात सोपी याच्यातला क्वेश्चन कुठला येऊ शकतो, तर आकृती काढा. डायग्राम काढून त्याची नावे लिहायचं. तर हे सगळ्या डायग्राम तुम्ही काढून पाठ करून जाल आणि त्यांची नावं पण. नावे 5 लिहिली तरी होऊन जाते. 5 मार्क तुम्हाला सहज मिळू शकते. तसंच ब आहे, पुरुष जननेंद्रियांची नावाची यादी लिहा. तसंच क आहे, श्वसनाच्या कार्यात सविस्तर वर्णन करा. ह्याचे आन्सर मी खालीलप्रमाणे दिलेले आहे तुम्हाला. वरचे पण आणि खालचे पण स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचून घ्याल. तसेच चौथ्याच्यात बघा, खालील प्रश्नाचे उत्तर द्या. हृदयातील अंतर्भाग दर्शवणारे व्यवस्थित चित्र काढा व भागांना नावे द्या. तसेच पुरुष व स्त्री कठीण हाडांमधील फरक स्पष्ट करा. प्रथिनाच्या चयापचयाबद्दल लिहा. हा माहिती आहे का, हा क्वेश्चन 2024मध्ये पण आलेला आहे. ठीक आहे. हा पण. तसंच क्रेनियल नर्व्हची नावे लिहा. यकृताची कार्य लिहा. अंतर्कानाची आकृती काढून प्रत्येक भागांना नावे द्या. सूक्ष्मजीवाणूची वाक्य लिहा. सगळ्यात सोपं आहे. 5व्या नंबरचाच क्वेश्चन येतो यात. ठीक आहे. सूक्ष्मजीवाणू व्याख्या लिहा. सूक्ष्मजीवाणूच्या वाढीसाठी आवश्यक घटक कोणते? रोगप्रतिकारशक्तीची व्याख्या लिहा. सूक्ष्मजीवाणूच्या शरीराचे प्रवेश मार्ग लिहा. परिचारिकेच्या दैनंदिन कार्यामध्ये सूक्ष्मजीवाणू शास्त्राचे महत्त्व लिहा. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. आता आन्सर घ्या. तुम्ही स्क्रीनशॉट काढा. काही क्वेश्चन असल्यास विचारा. 2021 आणि 22मध्ये पेपर झालेला नाही आहे, कारण लॉकडाऊन असल्यामुळे 2021मध्ये तर पेपर झालाच नाही. 22मध्ये पण नाही झाला. 22मधलाच 22-23चा पेपर आहे हा. तर कुठं पण तुम्हाला 2022 आणि 2021 याचा पेपर मिळणार नाही, कारण की झाले तर ते ओडिसामध्ये आणि ह्याच्यामध्ये झालेलं आहे, ते पण ऑनलाईन. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. शॉर्टमध्ये दिलेले आहे, पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला समजेल की आन्सर कसं लिहायचं आहे. ठीक आहे ना. पण तुम्हाला लॉंग लिहायचं आहे. ॲनाटॉमीमध्ये तुम्ही थोडं लिहाल, पण इम्पॉर्टंट पॉईंट लिहाल तरी तुम्ही पास होऊ शकता आणि तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. मराठीमध्ये एवढं समजायची गरज नाही पडत, कारण ऑलरेडी मराठी समजण्यासारखंच आहे आपल्याला.
वाचून पण तुम्ही समजू शकता. त्यामुळे मी जास्त काही समजून देत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काय क्वेश्चन असल्यास. ठीक आहे, झालं आहे. क्वेश्चन असल्यास कमेंट करून सांगा. बॉयसांचे आणखीन तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जाईल. तसेच NM JNM पूर्ण क्वेश्चन पेपर टाकेल, पण वेळ लागेल थोडा.